गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल 10 days 10 ब्रेकफास्ट या सिरीजचा आज आपला आहे डे 4. सो नेहमीप्रमाणे पनीरची भाजी आणि पोळी खाऊन जर कंटाळा आला असेल आणि त्यामध्ये तुम्हाला काहीतरी फ्युजन हवं असेल, सो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन रेसिपी, जी की पनीर रोल किंवा पनीर फ्रँकी, जी बनवायला पण इझी आहे आणि हेल्दी पण आहे. सो चला तर बघूया पनीर फ्रँकीची रेसिपी. जर तुम्हाला ही ब्रेकफास्ट सिरीज आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आधीचे सगळे एपिसोडची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करते. थँक्यू. सो पनीर फ्रँकीसाठी मेन इन्ग्रेडियंट आहे पनीर. मी त्याला स्मॉल क्यूब मध्ये असं कट करून घेतलेलं आहे. कांदा स्लाइस असा करून घेतलाय पातळ. नंतर टोमॅटो सुद्धा स्लाइस करून घेतलाय आणि शिमला मिर्च, जर तुमच्याकडे कलरफुल शिमला मिर्च असेल तर ते पण यूज करू शकतो. आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये भाज्या ऍड करू शकतो. सो आता आपण याला मॅरिनेट करायसाठी मी सगळ्या मिक्स करून घेते. आणि आता यामध्ये आपण आपले बेसिक मसाले ऍड करू. तर मी 1/2 टीस्पून तिखट टाकते, थोडी हळद आणि थोडे मिक्स हर्ब्स टाकते, त्याने टेस्ट छान येते. आणि थोडे चिली फ्लेक्स टाकते आणि छान क्रंचीनेस येतो. चवीनुसार मीठ. मी 1/2 लेमन ज्यूस टाकते. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही थोडा यामध्ये 2 चम्मच दही टाकून पण मॅरिनेट करू शकता. त्याने पनीरला अजून छान टेस्ट येते आणि पनीर अजून छान मॅरिनेट होतं. सो आता हे सगळं मी मिक्स करते. सो फ्रँकीला लावायला सॉस करूया. सो मी टोमॅटो सॉस घेतलाय 2 चम्मच आणि त्यामध्ये थोडं मेयो सॉस पण ऍड करू. सो कढईमध्ये थोडं तेल घेऊन आपण जे पनीर फ्रँकीसाठी जो मसाला रेडी केला होता तो 2 मिनिट परतून घेऊया, म्हणजे जो काही त्याचा कच्चेपणा असेल तो निघून जाईल. तर थोडंसं तेल घेतलंय मी आणि हाय फ्लेमवरच ते पटकन परतून घेतो. सो फ्रँकीसाठी लागणारा मसाला पण मी 2 मिनिट परतून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये आपल्याला मैद्याची फ्रँकी बनवून मिळते. मी इथे गव्हाची फ्रँकी बनवलेली आहे. गव्हाचा बेसिकली रोल आपण बनवू. मी यामध्ये फक्त मीठ आणि थोडं तेल ऍड करून छान नरम पोळीसारखं कणिक भिजवलेली आहे. आणि मेयो सॉस आणि आपला टोमॅटो सॉस मिक्स करून आपण फ्रँकीचा सॉस पण रेडी झालेला आहे. सो आता आपण लगेच फ्रँकी बनवायला घेऊ. सो मी एक बेसिक पोळी आपली जशी लाटतो तशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्याला आपण पराठ्यासारखं शेकून घेऊ. सो इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे. थोडी क्रिस्पी करायची आणि जो आपण आता मेयो सॉस आणि टोमॅटो सॉसचा सॉस बनवलेला तो पोळीवर छान लावून घेते. सो सेंटरला टाकला की त्याला रोल करायला व्यवस्थित जागा मिळते. वरून मी चाट मसाला ऍड करते. जर तुम्हाला चीजी आवडत असेल अजून त्याच्यात तुम्ही चीज पण ऍड करू शकता. आणि आपली सुपर हेल्दी, सुपर न्यूट्रिशियस फ्रँकी रेडी. आणि फ्रँकी थोडी क्रिस्पी करायला मी परत थोडा वेळ 1 मिनिट दोन्ही साईडनी शेकून घेते, म्हणजे छान मार्केट सारखी आपल्याला क्रंची अशी. यामध्ये आपण कॉर्न पण ऍड करू शकतो. गाजर आवडत असेल तर गाजर ऍड करू शकतो. सो आपल्या आवडीनुसार आपण अशा व्हेजिटेबल्स ऍड करून त्याला अजून न्यूट्रिशियस आणि हेल्दी बनवू शकतो. चला तर मग एन्जॉय करूया हॉटेलसारखा गरमागरम पनीर रोल.